यं शैवः समुपासते शिव इति ब्रह्मेति वेदान्तिनो बौद्धा बुद्ध इति प्रमाणपठवः कर्तेति नैयायिको अर्हन्येत्यति जैनशासनरता कर्मेति मीमांसको सोऽयं विदधातु यो वाञ्छितफलं त्रैलोक्यनाथो विभुः। ओम शांति शांति शांति। या महिन्याचं श्री क्षेत्र सिद्धगिरी ज्ञानदूत नावाचा जो मासिक आहे ते प्रकाशित केले असं मी जाहीर करतो। या मासिकाचे संपादन आमच्या दाभोळकर ताई डॉक्टर दाभोळकर ताई करतात। कार्यकारी संपादक प्राध्यापक कदम सर आहेत आणि उपसंपादकही रुपेश भोसले आणि संतोष थरवळ हे पाहतात। पण 30-32 पानांचा जरी 34 पानांचा जरी असला, एक छोटासा आध्यात्मिक विश्वकोश म्हणावा अशा पद्धतीचा हा मासिक सगळ्यांच्या घरी येत असतो। नवीन ज्ञानाची दालने उघडण्याचाही निरंतर प्रयत्न असतो या मासिकाचा। याचा सर्वांनी नोंद घ्यावं आणि आवश्यक असेल तर आपण त्याचा सभासद व्हावं। आज होळी पौर्णिमा आहे। हिला होलिका उत्सव असंही म्हणतात। हुताशिनी पौर्णिमा असंही म्हणतात। फाल्गुणोत्सव असंही म्हणतात। बंगालमध्ये बसंतोत्सव अथवा डोली उत्सव असंही म्हणतात। खूप नावं आहेत देशभरात, पण समस्त देश ही पौर्णिमा वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करत असते। मी दरवर्षी आपल्याला या होळी पौर्णिमेच्या पाठीमागील काही दंतकथा ज्या आहेत त्यांचा उल्लेख करत असतो की त्यातून आपण काय ग्रहण करावं। कथा जरी दंतकथा असतील, जीवनाला बोध देणारी, दिशा देणारी हे उत्सव आहेत आणि ही कथा आहे। एक नैसर्गिक दृष्ट्या जर बघितलं हिवाळा हिला निरोप देत असून आणि उन्हाळ्याला आमंत्रित करण्याचा दिवस आहे। म्हणजे थंडी संपतो आणि कडक उन्हाळा सुरू होण्याचा संकेत ही पौर्णिमा देते। दुसरं
निसर्गात एक अनाकलनीय परिवर्तन सगळ्यांना दिसून येत असते. नवी पालवी यायला सुरू झालेली आहे. ज्या झाडांना वेगवेगळ्या वृक्षांना फळं यायला लागलेली आहे, त्यांच्यामध्ये रुची भरण्याची प्रक्रिया या सणातनं सुरू होतो, या सणापासून सुरू होतो. आणि आर्थिकदृष्ट्या जर शेतकऱ्यांच्या या देशात धनलक्ष्मी आणि धान्यलक्ष्मी दोन्ही घरात प्रवेश केलेले आहेत, त्याच्यामुळे शेतकरी आणि त्याच्या संबंधित सर्वही शेती आधारित कारागीर जे आहेत तेही उत्साही आणि आनंदी आहेत. या पौर्णिमेला जसं या पर्यावरणीय एक परिवर्तन नांदी गात असताना आरोग्य सुद्धा मानवीय शरीर एका ऋतुमान अनुभवून झाल्यानंतर दुसऱ्या ऋतुमानात प्रवेश करत असताना थोडंसं धडपडण्याची शक्यता आणि साध्यता जास्त असते. कारण एक त्यागून नवीन स्वीकार करायचा आहे. थंडी संपत असताना आणि उन्हाला सामोरे जात असताना शरीराच्या आतमध्ये काही अनाकलनीय संघर्ष चालू असतो. शरीराला काही गोष्टी निसर्गाच्या दृष्टीने जुळवून घेणं कठीण जात असते. अशा वेळी मानसिक आघात माणसावर होऊ नये, त्याला उल्लसित ठेवण्याकरता आणि त्या उल्लसितपणामध्ये शरीराला आणि मनालाही अद्भुत सामर्थ्य आणि ताकद आमच्या उत्साहात आनंदात असतो आणि तो मिळावं हाही हेतू या सणामागे असतो. हा सण अनिष्ठांचा होळी करत असते आणि इष्टसिद्धीकडे वाटचाल करण्याकरता सगळ्यांना घेऊन जात असते. अख्खा गाव या सणात एकत्र येतो आणि आमच्या दुर्गुण, दुराचार, अंधश्रद्धा असतील, अनाचार असतील, मूढ आचार असतील, या सर्वांना मूठ माती देऊन, या सर्वांची आहुती देऊन आपण एक नव्या संवत्सराच्या आगमनासाठी, नव्या युगाच्या स्वागतासाठी सर्व गावी एकत्र चालण्याची एक संकेत हा सण देतो. आहार सुद्धा त्या दृष्टीने होळीच्या सणाची निर्माण झालेले आहे. सणच म्हणते तसं होळी म्हणजे पुरणपोळीचा सण आहे आणि पोळी होळीच्या मध्ये जाळण्याची प्रथाही आहे. या सणात ज्या ज्या काही रिवाज आहेत, आचरण आहेत, त्यांच्याकडे लक्ष टाकता एक 2-4 आख्यायिका आम्हाला पाहायला मिळतात. एक
हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षस आणि कठोर तपस्वी आपल्या तपश्चर्येने कुणाकडूनही आपल्याला मृत्यू येऊ नये असा वर प्राप्त केलेला माणूस तपस्वी होतात. आम्ही तपश्चर्या करतो, खूप घोर तपश्चर्या करतो, कठोर परिश्रम करतो आणि सिद्धीही प्राप्त करतो आमच्या जीवनात. अशा वेळी अहंकाराला जर आवर घालता नाही आला तर आम्ही सगळेजण हिरण्यकश्यपू व्हायला वेळ लागत नाही. आम्ही आमच्या जीवनात जी कठोर कार्य तपस्या करून विद्या संपादन केली, बुद्धी पांडित्य संपादन केली, अर्थ संपादन केली, ख्याती संपादन केली, उद्योग व्यवसायात उत्तुंग शिखरावर गेलो आणि अनेको क्षेत्रात गेलो. जेव्हा उत्तुंग शिखरावर पोचतो त्यावेळेला माणुसकीला, मानवीयतेला मूठ माती देण्याची दुर्बुद्धी तरी त्याच्याबरोबर येणार नाही ना, याची काळजी आपण नाही घेतलं तर आम्ही राक्षस व्हायला वेळ लागत नाही, हे सण सुचवते. हिरण्यकश्यपू तपश्चर्या केला, त्याच्या इच्छेप्रमाणे देवाने त्याला जे मागितले ते सर्व दिले. मला माणसाकडून मृत्यू नको, प्राण्यांकडून मृत्यू नको, पंचमहाभूतांकडून मृत्यू नको, देवदेवतादींकडनं, राक्षसांकडनं कुणाकडूनही मृत्यू नको मला. म्हणजे असा शरीर प्राप्त करून त्याचा उपयोग जर जगत कल्याणाकरता वापरला असता, केला असता, हिरण्यकश्यपू लोकपूज्य झाला असता. प्राप्त करेपर्यंतच देवाची विनवणी करत होता आणि प्राप्त झाल्याबरोबरच देवाचा, ज्याने वर दिले त्याच्याच डोक्यावर चढण्याचा प्रयत्न केला. ज्या शिडीवरनं चढला पहिल्यांदा त्या शिडीला लाथ मारण्याचा प्रयत्न केला, म्हणून तो राक्षस झाला. आम्हीही आमच्या जीवनात बरीच मंडळी याच पद्धतीचे प्रवृत्तीच्या मागे लागलेले असतो. ज्यांनी आपल्याला हातभार लावलेले, ज्यांनी आपल्याला सहायता केलेली आहे, ज्यांनी आपल्याला मोठं केलेले आहे, मग ते आई वडील असतील, बंधुबांधव असतील, समाज बांधव असतील आणि कोणीही आपद बांधव असतील, ज्यांच्या सहाय्याने आम्ही आमच्या सिद्धीपर्यंत जाऊन पोचल्याबरोबरच त्यांना लाथा घालणं, ही हिरण्यकश्यपू वृत्ती आहे आणि ही राक्षसी वृत्ती आहे. त्याच्या आठवण करून देते हे सण. जर अशा वेळी स्वतःच्या इंद्रियावर निग्रह न करता आला, स्वतःला जर आवरता नाही आला आणि स्वतःच्या मस्ती, ज्या पुण्यात्म्याने आम्हाला हे जीवन बहाल केलं, हे सर्व सिद्धी बहाल केली, हे स्थान बहाल केला, हे दान बहाल केला, त्यांच्याबद्दल श्वास असेपर्यंत कृतज्ञ राहायला पाहिजे. हे जो माणूस विसरतो तो जीवनात राक्षस झाल्याशिवाय राहत नाही. तो दिसायला जरी मनुष्यासारखा असला, देवासारखा जरी दिसला, तो राक्षस झालेला असतो. त्याला हे सण अधोरेखित करतं. हा हिरण्यकश्यपू, ज्या भगवंतानी याला वर दिले आणि त्याचा नामस्मरण करणारा मुलगा घरात जन्माला आला
आणि त्या मुलाला म्हणतो त्या देवाचा नामस्मरण तू करायचं नाही, म्हणजे तू त्याचा नामस्मरण करून तुला हवं ते सिद्धी प्राप्त केलास, पण आता त्या देवाचं नामस्मरण कोणी करू नये, तो माझ्यापेक्षा मोठा नाही आहे देव, मीच देवापेक्षा मोठा झालो, अशी जी प्रवृत्ती मनात शिरते, तेव्हा राक्षसी आचरण आपल्याकडून नकळत सुरू होते. आणि राक्षसी जीवनाचा अंत कसं असते तर हिरण्यकश्यपाचं जीवन आपण पाहिलं. कारण मुलाला सुद्धा इतका त्रास करतो, प्रल्हादाला. स्वतःची बहीण तिने सुद्धा तपश्चर्या करून एक वर प्राप्त केली होती, तिच्या नाव होलिका आहे. होलिका हिरण्यकश्यप, हिरण्य म्हणजे सोनं, कश्यप म्हणजे आसन. सोन्याच्या सिंहासनावर जो आरूढ होता तो हिरण्यकश्यप, आणि त्याची बहीण ही होलिका, तिनेही तपश्चर्या केली होती आणि एक सिद्धी प्राप्त केली होती. पाण्यात जरी बसली, हवेत जरी असली, तर हवा तिला उचलून नेऊ शकत नव्हता, पाणी तिला मारू शकत नव्हता, अग्नी तिला जाळू शकत नव्हता, अशी शक्ती होती तिच्याकडे. म्हणून दोन दुष्ट शक्ती एकत्र आल्यानंतर हिरण्यकश्यपू आणि होलिका, या दोन दुष्ट शक्ती शक्तिमान आहेत, पण त्या शक्ती लोकोपकारी नाहीये, ती शक्ती कल्याणकारी नाहीये, ती शक्ती विनाशकारी आहे. या दोन विनाशकारी शक्ती एकत्र आले आणि एका भगवत भक्ताच्या मृत्यूसाठी प्रयत्न करत होते. प्रल्हादाचा जीवनाचा अंत करण्यासाठी हे दोन शक्ती एकत्र आले होते. कारण आपला जितका प्रयत्न करणं शक्य होते तेवढा प्रयत्न केला प्रल्हादाला मारण्याचा. कढईत तळला, काय उपयोग झाला नाही, कढी खाली ढकलला, त्याचा काही उपयोग झाला नाही, हत्तीच्या पायात दिला, त्याचा काही उपयोग झाला नाही, कुठलंही अस्त्रशस्त्र त्याच्यावर चालले नाही. आता शेवटचा उपाय करतो तो, आपल्या बहिणीला सांगतो, याला घट्ट धर आणि अग्नीत जाऊन बस, कारण तुला वर प्राप्त आहे, तू राहशील व्यवस्थित आणि तो जळून जाईल. देव तारी त्याला कोण मारे. देवानी त्या पोराला तारायचंच ठरवलं होता, म्हणून जो मरायला पाहिजे होता तो तरला आणि जी तरायला पाहिजे होती ती मेली. वराचा दुरुपयोग करणाऱ्याला ही व्यवस्था भगवंताने त्या वराबरोबरच दिलेले असतो. म्हणून अग्नी सुद्धा जिला जाळू शकत नव्हता, परंतु तिनं एका निष्पाप मुलाला, ज्याला काही कळत नाही अशा एका निष्पाप बालकाला अग्नीत आहुती देण्याकरता घेऊन घट्ट मिठी मारून बसली. तेव्हा तिला जरी दया नाही आली, एक स्त्री म्हणून तिला दयाबुद्धी असायला पाहिजे होतं, परंतु दुराचार, दुष्ट आचार, दुष्ट प्रवृत्ती वर आली की दया, करुणा इत्यादी जे मानवीय गुण असतात ते लयाला जातात. अशा वेळी भगवंत पुन्हा एकदा
जागर करतो आणि तो वाचवतो. त्या होलिकेने ज्या दिवशी प्रल्हादाला मिट्टी मारून बसून जाळण्याचा प्रयत्न केला होता, पण ती स्वतः जळून गेली आणि जे अनिष्ट होता, अरिष्ट होता, जे दुष्ट होती, दुराचारी होती आणि असा सर्वही जे काय जगाचा दुराचाराचा एक संग्रह या अग्गिष्टिकेत जाळली गेली. आणि जे सत्व असते, जी चांगुलपणा असते, जी भक्ती असते, तिला कोणी जाळू शकत नाही. हे उदाहरण या पौर्णिमेच्या निमित्ताने. याच्या मागे ही एक आख्यायिका आहे आमच्यात. आम्ही ही समजून घ्यायला पाहिजे की हे का सांगितले आणि असं का करायला सांगतात. ही एक आख्यायिका आहे. दुसरी आख्यायिका सांगितली जाते कृष्ण आणि राधेचा लीला. तसं बघितलं तर 12व्या शतकापर्यंत राधेचा प्रवेश कृष्णांच्या कुठल्याही जीवनातील कथांमध्ये नव्हते. 12व्या शतकापासून कोणतरी घुसडले, पण घुसडले ते सुंदर निर्माण केले, काय प्रश्न नाही. 12व्या शतकापर्यंत कृष्ण परमात्म्यावर जेवढी ग्रंथ आहेत, कोणत्याही ग्रंथात राधेचा उल्लेख नाही आहे. त्याच्यानंतर प्रविष्ट करवलेली ही कथा आहे, पण सुंदर आहे. कृष्ण यशोदा आणि नंदांच्या घरी मथुरेत राहत होते, नदीच्या पलीकडे. यमुनेच्या या बाजूला बरसाना, जी राधा राणी होती, तिचं गाव आहे बरसाना. अशा वेळी गोपगोपिकेंचा खेळ म्हणजे गोपालन करणाऱ्यांची मुलामुलींची खेळ चालत असे तिथे. त्या नदी किनाऱ्यावर ह्या सर्वही गोपालन करण्याकरता येत होते, परस्परांना भेटत होते, यात काही आश्चर्य नव्हतं. आणि एकमेकांबरोबर चेष्टा तट्टा मस्करी करणं हे क्रमप्राप्तच होतं. कृष्ण याच होळीच्या दिवशी आपल्या मित्रांसमवेत बरसानाला गेलेले आहेत आणि तिथे राधा आणि तिच्या मैत्रीण त्याही तिथे आलेले आहेत. त्यांना ह्यांनी थोडासा पिडलेले आहेत. तेव्हा बरसानाची लोक लट्ट म्हणजे दांडकर, लटमारी म्हणतात तिथे या उत्सवाला. या उत्सवाचं नाव लटमारी. हिंदीमध्ये लटमारी म्हणजे दांडक्याने बडवणं असं त्याचा. आजही मारतात पुरुषांना. परंपरेने सगळे मिळून जातात इकडनं, मथुरेकडनं गेले की त्या बरसानाची लोक वृंदावन इकडे मथुरेकडनं गेलेले जे लोक आहेत ना, आजही खरोखर मारतात. हे मार खाऊन येतात. त्यांना अजिबात वाईट वाटत नाही किंवा द्वेष वाटत नाही. लटमारी म्हणजे मुलीकडच्या लोकांनी, लट म्हणजे दांडकं, दांडक्याने मारतात. आणि ही उत्सव जवळजवळ 15 दिवस चालतो तिथे, म्हणजे पाडव्यापर्यंत चालतो. यमुनेच्या तीरावरचा जो प्रदेश आहे, जी 32 कोशी म्हणतात, 72 कोशी यात्रा म्हणतात, तिथे गोपालकांचा एक मोठी त्या काळात खूप मोठा व्यवसाय चालत होता. म्हणजे 4 ते 5 लाख गायी एकेकांकडे असायच्या. 10 लाख गायी असतील
तर त्याला नंद असं म्हणत होते. नंद. 15 लाख गायी असतील तर त्यांना वृषभ असं म्हणत होते. आणि ज्या गावात 14 नंद राहतात, म्हणजे 10-10 लाखवाले 10 लोक ज्या गावात राहतात किंवा ज्या प्रदेशात राहतात, त्याला गोकुळ असं म्हणत होते. गोकुळ म्हणजे गाव नाही, त्या गावात जवळजवळ 1 करोड गाय असतील तर तिला गोकुळ म्हणावं. 1 करोड गायींची. आणि त्या काळात त्या मथुरेचा जो आजही कोशी यात्रा आहे, आणि ती यात्रा आजही पायी करतात लोक. आणि ती केले तर या कृष्ण परमात्म्याची जे बाललीला केलेली जो प्रदेश आहे ते पूर्ण कव्हर होते. त्या जिथे गाय राखायला जात होता आणि त्यांच्या सवंगडे वगैरे जिथे त्या प्रदेशात होते, आणि त्या काळात तिथून दूध दही मुबलक प्रमाणात मिळत होती. परंतु प्रथा अशी होती की कोणी दूध विकायचं नाही. विकायला निघाले की कृष्ण आणि त्याच्या मित्र सगळ्यांनी घेऊन मडकं फोडत होते. का? तर तुम्ही लोणी आणि तूप विका चालते, पण दूध विकायचं नाही. आणि घरात सुद्धा मुलांना चुकून असं दूध वर ठेवली, शिक म्हणतात ना, शिक्क्यावर ठेवली की यांनी हळूच एक दांडकं तरी घ्यायचं आणि असा दगड मारायचा आणि आ करून उभे राहायचं त्याला, किंवा एकावर एक हे रचायचे. जी आपण कृष्ण जन्मोत्सवावेळी करतो ना, ते दूध दही अंडी, ते दूध दही खाण्यासाठीच करत होती मुलं. आणि त्या काळात तिथनं, त्या काळात नाही आहे तो, जवळजवळ स्वातंत्र्य मिळेपर्यंत, ब्रिटिशांच्या साम्राज्य येईपर्यंत त्या प्रदेशातनं तूप विदेशात एक्सपोर्ट होत होता. की तिथून तसाच सिंध मार्गे खैबर खिंडीतनं इराण इराक होऊन पुढे युरोपमध्ये तूप जात होता आपला. येताना मसाला घेऊन येत होते, सोनं घेऊन येत होते, आणि जाताना तूप घेऊन जात होते. आणि हे तूप नेण्याकरता बैलगाड्यांचाही वापर करत होते, घोडेगाड्यांचाही वापर करत होते, उंटाची, हत्तीची, घोड्यांची वापर करत होते तूप नेण्याकरता. सोन्यापेक्षाही तूप महाग होता त्या काळात, सुद्धा स्वस्त काय नव्हता. आणि माणसं तिथे तूपच तूप खात होते. आणि आजही तिथल्या लोकांना तूप खायची सवय तसंच आहे, आजही काही कमी झालेले नाही. ज्यांच्या त्यांच्या घरात गेला तर, मी जात असतो, बघितलं तर 80, 90, 96 वर्ष झालेले म्हातारी माणसं एक ग्लास तूप एका दमात ओतून घेतात. तुम्ही दही सुद्धा खात नाही तेवढी. एक ग्लास दही खाल्लेले कोण बहादर आहेत यात? एकही नाही मिळायचं. दही चमच्याने वाढतात. आम्ही जातो ना कोणाकोणाचे तरी, 2 चमचा 1.5 चमचा दही वाढतात. आता काहीतरी बोलावं म्हटलं तर मागे आहे की नाही कोणास ठाऊक. दही वाटीने ग्लासने द्यायचा असतो आणि हे चमच्याने वाढतात. दही चमच्याने वाढतात म्हणजे तुपाची काय अवस्था असेल आपण कल्पना करायचं. मग असा खाल्ल्यानंतर काय, आता जे पिढी लिलीपुटन्स तयार झालेत आता, माहिती आहे ना लिलीपुटन्स म्हणजे? एकदम खिशात 10-10, 20-20 वसत होते म्हणे ते लिलीपुटन्स. तर मी एकांच्या घरी गेलो होतो, आपला कॉन्ट्रॅक्टर आहे शर्मा म्हणून, तो घरी घेऊन गेला होता. त्याच्या वडील 96 वर्षाचा. 1 ग्लास तूप आणि 4 भाकऱ्या एवढा हाता एवढा जाड कालवला असा खाल्ला. आमच्या शेजारीच बसला होता. लाज वाटली मला, आपल्याला नाही पचणार बाबा म्हटलं हे, नाही तर आपण गचकायची. विचारलं, एकाच वेळ जेवतात का? नाही म्हणाले, संध्याकाळी पण एवढं लागते म्हणाले. मग घरात 22 गायी होती. एक
थेंब सुद्धा आम्ही दूधही विकत नाही, दही विकत नाही म्हणाले. तूप सगळे घरालाच लागते म्हणाले, आमच्या घरात सगळे अशीच खातात म्हणाले. आणि आता पैलवान बसलेले आहेत बघा इथे, चमच्यानी दही खाणारी, आणि तेही डेअरीच्या दुधाची. बरोबर. हे पैलवान पैलवानीने जे बसलेले आहेत ते सगळे चमच्यावाले. एक्सपोर्ट होत होता. आणि लटमार मी का सांगत होतो, मारले तरी कुठे लागत नव्हतं. हा आत्ता बरसाणामध्ये ही एक उत्सव, आणि एवढा मारले तरी सुद्धा एकमेकांवर रंग उधळणं आणि हे उत्सव साजरा करणं 15-15 दिवस चालते उत्तर भारतात. बंगालमध्ये राधा आणि कृष्णांची मूर्ती पालखीत ठेवून ढोल उत्सव म्हणून किंवा डोली उत्सव म्हणून साजरा करतात. त्यात या सर्व ही पात्र वगैरे करतात लोक, आणि होळी खेळतात, आणि त्याबरोबर रंगही खेळतात. तिथेही 3 दिवस 5 दिवसांचा उत्सव असतो. महाराष्ट्रात याच उत्सवाला आपण होळी म्हणतो, हुताशनी म्हणतो. इथली आख्यायिका थोडीशी वेगळी आहे. काय आख्यायिका आहे? तारकासूर नावाचा राक्षस होता. त्यांनीही असाच वर प्राप्त केला होता. मला मातीकडून, अग्नीकडून, पाण्याकडून, वायूकडून कुणाकडूनही मृत्यू येऊ नये. माणसाकडून, राक्षसाकडून, देवतादींकडून मला मृत्यू येऊ नये. आणखीन कुठल्याही मंत्रतंत्राने मला मृत्यू येऊ नये. कुठल्याही अस्त्र आणि शस्त्राने मला मृत्यू प्राप्त होऊ नये, असा वर प्राप्त केला होता. हा तारकासूर असा वर प्राप्त केल्यानंतर त्याचा अन्याय अत्याचार हळूहळू हळूहळू वाढायला लागला. लोक जाऊन तक्रार करायला लागले देवाकडे, काय वर दिलायसा तुम्ही, आता बघा त्याचं सगळे आम्हाला भोगावं लागते, असं लोक म्हणाले. तेव्हा त्या तारकासुराचा वध करण्यासाठी कोणाकडून ही मृत्यू येऊ नये असं म्हटलेले. तर ह्यातनं काय वाचलेले? देव नाही, आता देव मारू शकत नाही, राक्षस मारू शकत नाही, माणसं मारू शकत नाही, अग्नी किंवा या निसर्गातलं कुठलंही महाभूताकडनं त्याचा मृत्यू होणार नाही, मंत्रांनी होणार नाही, तंत्रांनी होणार नाही, अस्त्र शस्त्रांनी होणार नाही, मग कशाने होणार? तेव्हा सांगण्यात आलं, विष्णू भगवंतांनीच सांगितलं, शंकर भगवंत आता तपश्चर्याला बसलेले आहेत. त्यांचा पार्वती बरोबर विवाह संपन्न व्हायला पाहिजे, आणि जन्माला येणारा बाळ आहे ना, तो पहिल्याच दिवशी याचा मृत्यू घडवून आणल्याशिवाय राहणार नाही. मग ह्या शंकराचा आता जे ध्यानमग्न अवस्थेत आहे त्यांना उठवायचं कोणी? ध्यानातनं उठवणं हा महापाप असतो. जगत कल्याणासाठी माझा प्राण गेला तरी हरकत नाही म्हणून मन्मथ आणि रतीदेवी ही दोघे जण दंपती तयार झाले. रती देवी आणि मन्मथ जाऊन पार्वतीला विनंती केली, तुम्ही या शंकर भगवंतासमोर नृत्य करा आणि आम्ही त्यांना उठवतो. वेगवेगळ्या फुलांचा वापर करून त्याचा बाण तयार करून त्या बाणाने
बाणांचा प्रयोग करून शंकराला उठवण्यात यशस्वी झाले. परंतु अशा तपश्चर्याचा अनुभूती घेत असणारा एक माणूस अचानकच माझी तपश्चर्या तोडणारा, ज्या आनंद उपभोगत असताना त्याच्यात आतंक निर्माण करणारा कोण आहे म्हणून असा तिसरा डोळा उघडल्याबरोबर मन्मथ जळून खाक झाले. पार्वतीबरोबर विवाह झाला आणि विवाह झाल्याबरोबरच तो बाळ जो जन्माला आला पुढे, तो तारकासुरांचा वध केला. कथा इथेच न संपता तो दिवस या होळीचाच दिवस होता आणि ज्या पद्धतीने मन्मथांचा बलिदान झाला, त्या बलिदानाचा स्मरण म्हणून होलिका उत्सव आचरण. नंतर रतीदेवीने प्रार्थना केली, माझा नवरा मला परत मिळायला पाहिजे. भगवंत म्हणाले नाही मिळू शकत, मला वैधव्य नको आहे. तर एक उशाप तिच्यासाठी शंकर भगवंत देतो, तू इच्छा करशील तेव्हा तुझा मन्मथ तुझ्याबरोबर असेल, काळजी करू नको, तो केवळ तुझ्यासाठीच दिसेल आणि तुझ्यासाठीच असेल. जगाच्या दृष्टीने तो नष्ट झालेले, परंतु इथून पुढे तो सर्वांच्या मनात वास करेल आणि सर्व जगाला त्याचा त्यागाचा आणि बलिदानाचा बोध देईल. म्हणजे ही होलिका पौर्णिमा त्याग आणि बलिदानाचा प्रतीक म्हणूनही साजरा केला जातो. महाराष्ट्र किंवा दक्षिण भारतात ही दंतकथा अधिक प्रचलित आहे. याशिवाय माझ्याकडे अजून 4-5 आहेत. सर्वही नाही पाहणार आहोत. आणखीन एक आमच्याकडे अत्यंत प्रचलित कथा एक आहे. ती कथा म्हणजे राजा रघु, म्हणजे श्रीरामचंद्रांचा वंशज 3ऱ्या किंवा 4थ्या पिढीतला. कारण श्रीरामचंद्रांचे वडील दशरथ महाराज, दशरथ महाराजांचे वडील अज आणि त्यांचे वडील दिलीप महाराज, दिलीप महाराजांचे वडील रघु, असाच असावा असं मला वाटते. राजा रघूंच्या काळात ढुंडी नावाची एक राक्षसीण प्रचंड अत्याचार माजवली. रघूंच्या राज्यात ढुंडी नावाचा राक्षसीणीने प्रचंड अत्याचार माजवला. त्यावेळी सर्व लोक राजांकडे आले, महाराज हिच्या अत्याचारापासून आम्हाला संरक्षण द्या. ती ढुंडी अशी होती, तिचाही वर असा होता कशानेही मृत्यू नाही. राक्षस पहिल्यांदा सेल्फ सेफ व्हायचे, शेप झाले की दुसऱ्यांचा संहाराला सुरू करायचे. ही राक्षसांची प्रवृत्ती. सगळ्या राक्षसांची कथा घ्या तुम्ही, अशीच आहेत, कमी जास्त प्रमाणात अधिक आहे, अशीच आहेत. परंतु मृत्यूचे दरवाजे वेगवेगळे आहेत. इथेही वेगळं आहे. ही जे मृत्यूचे काय म्हणतो आपण, ह्या ढुंडीच्या मृत्यूचा जो उशाप आहे ना, ते मस्त आहे. आता सगळेजण आपण करतो, आम्हाला माहीत नव्हतं ते, एवढंच. राजा रघुकडे सर्व लोक गेले, या ढुंडीकडून आम्हाला संरक्षण कसं. राजाही म्हणाला मी तरी काय करू शकणार आहे, कारण तिच्यावर अस्त्र चालत नाही, शस्त्र चालत नाही, मंत्र चालत नाही, तंत्र चालत नाही, आणि कोणी तिला जाळू शकत नाही, बिजवू शकत नाही, तर कसं मरणार ते. मग अशा वेळी गुरु वशिष्ठ देवांकडे जातात
राजा रघु कुलगुरू वशिष्ठांकडे गेल्यानंतर वशिष्ठ महर्षी उपाय सुचवतात. हिचा केव्हाही देव कोणताही वर देताना एक रस्ता ठेवलेले असतो. कधी सगळे रस्ते कधी बंद करत नाही मृत्यूची, आणि मृत्यूची सर्व रस्ता बंद करणे हे कोणाच्याही हातात नाही. एक रस्ता खुला असते, फक्त ती रस्ता शोधून काढावं लागतं. मग तेव्हा राजा रघु विचारतो कोणता रस्ता आहे ते. इतकं विचित्र रस्ता दिली होती त्याकरता गावातली मुले मुली ग्रामस्थ या सगळ्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा करायचा, बंबाबंब करायचा, आणि चीखना चिल्लाना म्हणतात ना हिंदीमध्ये, असा आरडाओरडा करून बंबाबंब करून आवाज काढले की त्या आवाजाने तिचा मृत्यू होणार, बाकी कशानेही होणार नाही. आणि ते आवाज कोणी एकाचा नाहीये, त्यात सगळा समाजातल्या सगळ्या घटक असायला पाहिजे, विशेष करून मुलांची असायला पाहिजे, असं मुलामुलींची. म्हणून मुलामुली का सुरू करतात, त्या ढुंडीला घालवण्यासाठी. कळलं ना? ही जे ढुंडी आहे तो इथे कशानेही जाणार नाही, फक्त तिचा मृत्यू या आवाजात आहे. आणि ह्यांचाही एक सुप्त इच्छा असतो. प्रत्येक माणसाला एक सुप्त इच्छा असते, कधीतरी एकदा ठोकून बघावं. याकरता 12 दिवसांची कालावधी दिलेली आहे. म्हणजे अमावास्यानंतर शिवरात्री, अमावास्यानंतर तिसऱ्या दिवशी चंद्र दिसल्याबरोबर सुरू झाले. मुलं सुरू करतात, गावात माहिती असेल तुम्हाला. चंद्र दिसल्याबरोबर त्या दिवशी सुरू होते. हलगी बिलगी वाजवायचा, हलगी, ढोल, शंख, घंटी या सगळ्या वाद्य वाजवायचा. आणि त्याच्याबरोबर सगळ्यात मोठा वाद्य हाहाकार हुकार जे आहे, आणि मोठमोठ्याने शंखवाद्य करायचं, बंबाबंब करायचा, आणि सगळ्यांनी कोणी लाजायचं नाही त्यात. त्यामुळे ते होळी पेटवायचं तिच्या समोर, लहान मोठे सगळ्यांनीच. जर नाही केला तर तो धुंडी जाणार नाही, ते कायमची आपल्या गावाच्या मागे आहेच ती. अशी एक बघा ही सुप्त इच्छा असतात प्रत्येक व्यक्तीला, त्यातनं आनंद मिळतो. गाव आनंदी राहण्याकरता बघा ही सण असे आहे, या सणात बरीच लोक यातनं चुकीचे अर्थ काढणारी काहीही काढू द्या, अख्खा गाव एकत्र करते सण. आणि लहान मुलांना इकडी तिकडी लाकडं गोळा करणं, शेणी गोळा करणं, आणि तेही असं विचारून आणायची सोय नाही. चोरून आणलं तरच बरं वाटतंय त्यांना. आणि येता येता कोण 4 शिव्या घालायला पाहिजे, 4 बोलायला पाहिजे, म्हणजे त्याच्याकडे सस्टेनेबिलिटी जे म्हणतो, सहन करण्याची क्षमताही वाढली पाहिजे. आणि लहानपणी आपण जे केले, मोठे झाल्यानंतर त्याचा स्वतःलाच त्याचा हसू आला पाहिजे, अशा पद्धतीची एक व्यवस्था ही लहानपणी अनुभवतात, सगळे लोक अनुभवतात. आणि मग हे निर्बुद्ध लोक जे आहेत आत्ताची, जे बुद्धिजीवी काय कुठले लद्दीजीवी म्हणतात, ते ही लाकडं जाळलं तर पर्यावरणाचा अमुक होतो, आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतो, म्हणजे हवेत हवा खराब होते, आणि त्यानंतर काय खराब होते, व जंगलतोड होते, अमुक तो. आता गावात किती आहे की एवढी लाकडं जाळणार, त्यातनं काय जंगलतोड होते? ज्या जंगलतोड ह्या कारखानदारीमुळे होते त्याच्याबद्दल एकही तोंड उघडत नाही हा अंधश्रद्धा निर्मूलनवाला. त्यांच्या तोंडाला कुलूप असते, किंवा ते तोंडात काहीतरी घातलेले असतात, त्याच्यामुळे ते उघडतच नाही वर्षभर. अरे एवढी जंगलतोड चालू आहे, आता तुम्ही रात्री 12 नंतर गेलात ना कोकणात, कोणत्याही रस्त्याने तुम्ही वर येताना रात्री तुम्हाला 12च्या पुढे 100 ट्रक दिसतील लाकडाची. खलास झाला, जंगल कुठेही राहिला, आणि त्याच्यावर कोणाचाही ऑब्जेक्शन नाही.
आणि आमची पोरं एक ओंडका आणलं तर पर्यावरणाचा नाश होतो, धूर होतो. कारखान्यांच्या दोराने पर्यावरणाचा नाश होत नाही, कारखान्याचे सांडपाण्याने कधी पर्यावरणाचा नाश होत नाही. अख्खा नदीच्या नदी अशी झालेत की हात पाय धुण्याची सुद्धा योग्यतेचे राहिलेले नाही. ते कधीही दिसत नाही या अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना. यांना फक्त सणच दिसतात, बाकी काय नाही. याचा अर्थ घाण करावं या मताचा मी नाही आहे. आणि एवढ्याने काही होत नाही. किती होणार आहे? काही होत नाही. परंतु या हिंदूंचीच सणाच्या मागे हात धुवून लागलेले असतात. मग कुठल्या सण आले की हे पशुबळी देतात. जीवहत्या करणाऱ्या कोणत्याही सणाचा आपण समर्थन करू नये, जीवहत्या करणारे. परंतु ते केवळ एकांच्याच मागे का? जीवहत्या केवळ हिंदूच करतात का? यांच्याच मसोबालाचा होते का? मग दुसऱ्यांची कुर्बानी असते ना, मग तेव्हा का बोलत नाही? तेव्हा का तोंडाला यांना कुलप लागलेले असतात? म्हणजे लोकांना हे प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे ना. ही लोक प्रामाणिक नाही आहे, प्रदूषित बुद्धीचे आहेत आणि पूर्वाग्रह पीडित बुद्धीचे आहेत आणि केवळ हिंदू संस्कृती नष्ट करणं यांचं उद्दिष्ट आहे असं लोकांना वाटायला लागतं. पर्यावरणाला हानी पोचवणारी कुठलीही गोष्ट करू नये आणि कधी हानी पोचते त्याचा इतिमिती ही सगळ्या लोकांना माहिती आहे. आणि पोरं उचलून नेऊन काय नेणार आहे, काय होणार आहे? परंतु एक आहे की त्याच्याही मागे काही कारण आहे की या पावसाळ्याच्या काळात इतर वेळेत जे गावाबाहेरचे ज्या काय, कारण बाहेर पाऊस पडत असतो, त्या पावसामुळे काही प्राणी सरपटणारी वगैरे गावात सुरक्षित ठिकाणी आलेले असतात. इथून पुढे जसं ऊन पडायला लागेल तसं ते घरातनं बाहेर यायला लागतात. अशा वेळी त्यांना बाहेर घालवणं गरजेचे आहे. म्हणून हे वाजवावाजवी करणं, आरडाओरडा करणं हे सगळे अनिष्ट बाहेर काढण्यासाठी असतो एका अर्थाने. मग आणि कोणतरी शाणा म्हणेल त्याच्याकरता गावात एक 15 दिवस मशीन बसवा ना, डोल बडवायचे, असंही म्हणू शकते. पण आपण तात्पर्य समजून घ्यायचे. आमच्या पूर्वजांनी हे का निर्माण केले? ही एक आनंदोत्सव आहे सगळ्यात महत्त्वाचा. इथे कुठलंही जात पंथ स्त्री पुरुष उच्च नीच भेद न मानता अख्खा गाव एकत्र येतो. आणि जेव्हा होलिका उत्सव चालू असते, कोण कोणाचा जात विचारतो, कोण कोणाचा गरीब श्रीमंतिकी विचारतो, कोण कोणाचा लिंग विचारतो, कोण कोणाचा श्रीमंतिकी आणि ह्याचा विचारपूस करतो? नाहीये. या सगळ्यांना एकत्र आणणारे आणि भावैक्य निर्माण करणारी घटना आहेत. आणि कुठलाही सण सात्विकतेचा विजयाचा संकेत देत असतो आणि कुठलाही सण अनैतिकतेचा पराभवाचा संकेत देत असतो. अनाचार आहे, अनैतिकता आहे, त्याचा पराभव या सणाने केले. कोणताही सण घ्या. तसं बघितलं तर ही चैत्रापासून सुरू होणारी आमची महिने फाल्गुनला संपतात आणि हिंदू मास पद्धतीमध्ये हे शेवटचा सण आहे. फाल्गुन हा शेवटचा सण आहे आणि सगळ्या गावांना एकत्रित आणणारा या सणाबरोबर काही संकेत की सर्व रंग, इथे रंगोत्सव खेळतो आपण. कोणत्या गावात 1 दिवसाची खेळतात, कोणत्या गावात रंग सुद्धा बनवण्याची पद्धत होती आमच्याकडे. फुलापासून फुलं वाळवायचं आणि बारीक करायचं आणि पाण्यात टाकून त्याचा रंग तयार करायचा. काही झाडांच्या सालीपासून जसं निळा रंग वगैरे तयार करत होते आणि काही कंदापासून, जसं हळदीसारखे काही कंद आहेत, हळदीचा रंग बनतो त्यातनं. आणखीन काही कंद आहेत जसं की बीटरूट आहे,
या बीटरूट जर आपण बारीक केला तर लाल रंग तयार होतो, खेळण्याकरता रंग तयार होतो. अशाच पद्धतीचे रंग आपण तयार करून त्यातनं खेळत होते आणि जेवढा पाहिजे तेवढा पूर्व तयारी सर्व करून घेत होते. आणि ह्याच्याकरता बजार सिस्टम नव्हता त्या काळी रंगाकरता. या सर्व ही मुलांनी, कारण हे स्किल शिकता यावं. आपल्या जीवनामध्ये घराला लागणारे रंग असतील, कपड्यांचे रंग असतील, भिंतीचे रंग असतील, हे रंग तयार करण्याची कला आपली मुलं या रंग उत्सवानिमित्ताने शिकावं, हा त्या मागील हेतू होता. आणि याबरोबरच आमच्या मुलांना नाचता यावं, गाता यावं, नाटिका करता यावं, काय म्हणतो आपण पथनाट्य, या सगळ्यांची प्रशिक्षण या उत्सवातनं आमच्या मुलाबाळांना मिळत होतं. आणि सर्व रंग एकत्र आल्यानंतर जे काय एक मजा असते. आता काय रंग उत्सव बाबा, ऑइल पेंटच घेऊन येतात, जळका ऑइल घेऊन येतात, आणि काय ह्याला काय होळिका उत्सव म्हणायचं का, नाही आहे. आणि जी आता रंग आम्ही वापरतो सिंथेटिक, डोळ्यात गेला तरी त्रास करतो, नाकात गेला तरी त्रास करतो, काही लोकांना ॲलर्जिक असते, त्वचेला त्रास करतो, असंही असतं. असं न करता जर नैसर्गिक रंगच आपण बनवून आणला तर किती चांगलं होईल. याच्याकरता महिनाभर आधी तयारी करावं लागणार. जिथे मंदिरं असतील तिथे निर्माल्य पडते, किंवा आमच्या घरातलीच निर्माल्य जर आपण बाजूला काढून ठेवले, सणातलं आणि उत्सवातलं जे हार वीर आम्ही बाजूला काढून ठेवले, तर वर्षभराला होईल एवढी रंग आमच्या घरातल्याच वस्तूपासून तयार होते. आमच्या घरात काय हळद नाही आहे, आमच्या घरात काय वेगवेगळ्या प्रकारची पानं नाही आहे, फुलं नाही आहे, का साल्ट नाही आहे, भरपूर आहेत वेगवेगळ्या, आणि त्याच्यापासून बनवायला आपण शिकावं. आणि खरोखरच सणांची सार्थकता होईल, यातून आमच्या जीवनाला दिशा आणि दशा मिळेल, ही त्यामागील भावना होत्या. आणि रंगोत्सव जे आहे हे संदेश असा देते की इथे एक समर्पणाचा संदेश आहे. जसं की मन्मथ स्वतःला अर्पण करतो तेव्हा सर्व लोक सुखी होतात, समर्पणाचा संकेत आहे. आणि इथे उद्धटतेची अंत होतो, उद्धामतेची अंत होतो, हे संकेत आहे या राक्षसांच्या अंताने. आणि इथे संकेत मिळतो, सर्वजण खुशीत असतील तर दुःख गावात राहू शकत नाही. सर्व लोक जोर जोरात आरडाओरडा करायला लागले तर अनिष्ट अरिष्ट आपल्या मनात आपल्या घरात राहू शकत नाही. आणि जे काय भय इत्यादी कुठलं गुण म्हणतो आपण, नकारात्मक गुण जे आहेत, नकारात्मक गुणांचा पलायन या होलिका उत्सव त्याचा संकेत देते. म्हणून होली उत्सव साजरा करतो आपण. प्रत्येकांच्या घरात हे उत्सव साजरा होते. आणि मग ह्यात कुठल्याही आधी काही वर्षापूर्वी कुठलाही भेद नव्हता, सर्वजण करत होते. आता काही धर्मीय यात सामील व्हायला पुढे येत नाही, किंवा काही स्वतःला काय म्हणतात ते एकदम सॉफिस्टिकेट, त्याला पुरोगामी काय पुरोगामी, परवा एक म्हातारी बडबडले की काय ते नाही 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 हायजेनिक नाही हो, स्वतःला खूपच उच्चभ्रू असं उच्चभ्रू म्हणजे खालच्याच दर्जाचे असतात ते, पण स्वतःला समजत असतात ते. अतिशाणे जे असतात अशी लोक सर असे करत असतात. असं नाही,
हे आमच्या आनंदासाठी असते. आणि त्यात काय आनंद असते होळी खेळल्यानंतर कळते, नाहीतर काय कळणार आहे. होळी खेळलं नाही तर आनंद काय कळणार आहे. आमच्या घरात येऊ नका सगळं, पण खेळणाऱ्यांनी सुद्धा ऑइल पेंट घेऊन येऊ नये एवढंच आहे. बरोबर, चांगल्या वस्तू घेऊन खेळावं. आणि असा आमचा हा होळीचा उत्सव असतो. तो वर्षातनं एकदाच येत असतो. आणि आमच्याही जीवनात आमची तपश्चर्या या सणातनं एक संकेत, तपश्चर्या जरूर करावं. जीवनात अनेको गोष्टी साध्य करता करावं, पण साध्य केलेले असताना अहंकाराला आत शिरण्याकरता किंचितही जागा राहणार नाही याची काळजी घ्यावी. एवढंच नाही, उद्धामता आत शिरलं, उद्ध्वस्तता हे ठरलेलीच असते, याचाही संकेत या सणातनं आपण घ्यावं. आणि जर समजून उमजून सणांचं आचरण केलं तर सण आणखीन आनंद देते, आणखीन सुख देते. आणि रिवाज आहे, रूढी आहे, परंपरा आहे म्हणून केलं तर तेवढ्यापुरते आनंद होते, नाही असं नाही आहे. समजून उमजून केले तर आणखीन आनंद असतो. आणि एवढंच नाही आहे, मी ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर का मांडल्या, अजून खूप आहेत. एवढ्यासाठी सांगितलं की आपणही आपल्या पिढीला, नंतरच्या पिढीला विचारतील कधीतरी होळी का साजरा करावं. बाकीचे विचारलं की त्यांच्या घरात सांगतात हे का साजरा करा. अन्य धर्मीय लोक जे असतात ते सांगतात का त्यांच्याकडे सण जास्त नाही आहेत, 1-2-4च असतात त्यांचे, होय ना. हा, 1-2-4 सण असतात त्यांचा. एक गुड फ्रायडे असतो, बॅड फ्रायडे नाही आहे, गुड फ्रायडे एक असतो, आणखीन क्रिसमस एक असतो, आणखीन काहीतरी असले तरी एखादे 2 असतील, एवढीच आहे. हा नाही, हे रमजानवाल्यांचं वेगळं. रमजान ह्यातच येते, यावेळी एकत्र आलेले. रमजान एक असतो, बकरी ईद असते, एक 5-7 सण यांचेही आहेत, त्यांचेही 5-7 सण आहेत. पण आमचे आहेत ना बाबा महिन्याला 2-3, कंटाळच नाही, कंटाळच नाही. चैत्रापासून फाल्गुनापर्यंत का जीवन हे नित्योत्सव बनावं. नित्य उत्सव, उत्सव म्हणजे दर दिवशी उत्साह वाढवणारी असावी म्हणून आमच्या लोकांनी एवढी सण निर्माण केलेले. कंटाळत नाही. एवढी सण कसं साजरा करायचं, खर्च कसं परवडते असं एकदा तरी म्हटलेत का आमच्यातले कोण. गरीबातला गरीब माणूस सुद्धा चांगला सण साजरा करतो का, सणापुरते दारिद्र्य कोणाच्यातही येत नाही. हा होता मध्यंतर काळ थोडासा दारिद्र्याचा, नाही असा नाही आहे. 1960 ते एक 10-15 वर्षांचा थोडासा हे होता. अन्यथा ना पूर्वी कधी दारिद्र्य आणि ना नंतर कधी दारिद्र्य. सणाकरता दारिद्र्य आमच्याकडे कधी नाही. कपडे शिवायचा कधी बंद करत नाही. बघा ना, पाडवा असले की मग ते दिवाळीचं तरी असू द्या, नाहीतर गुढीपाडवा असू द्या, काय नवीन कपडे नेसायचे सोडलेत का. नाही, आमच्या घरात आता 25 आहेत, 26वा का घ्यावं, 50 आहेत, 51वा का घ्यावं असा बायकांनी कधी म्हटलेले आहे का. बघा ना, कधी म्हणत नाही. अरे उत्सव आहे जीवन, मग दुसरं कोणालाही देत नाही. जेवढा नेसतील तेवढा आनंदाचा आनंद असतो, त्यात दुसरा काय असतो, आनंद आहे ते. दागिने केवढे घालून काय कधी कंटाळा आलाय का, नाही आहे. उत्सव आहे. आणि वर्षातनं एवढी वेळ वेगवेगळे काय करून खातात, कधी कंटाळलेत काय खाऊन, नाही. आता हल्ली बनवायला कंटाळायला लागले. ज्या सणात जी केली पाहिजे तीच केली पाहिजे ना. आता सगळ्या सणात शिराच आणि सगळ्या सणात चपातीच. वाटोळे झाली या सणांची सगळी. याच्याने पोळीला काय करावं, शिवरात्रीला काय करावं, नवरात्रीला काय करावं, आहेत ना आमच्याकडे, पंचमीला काय करावं, या सगळ्यांची वेगवेगळे आहेत ना.
पावसाळ्यात काय करावं? पावसाळ्यात तळलेले चालत नाही ना, मोदकच चालणार तेव्हा गणपतीला. गणपती पावसाळ्यात आलेले आहेत, त्यावेळी शरीराला असं फार जड वस्तू चालणार नाही. हे किती विचारपूर्वक केलेले आहेत. आणि आता तिळगुळ केलेले आहेत, बरोबर का? आता ही संधी काळ आहे, आता इथनं पुढे लागणार हे शरीराला, याची गरज भासणार आहे. आता उद्या जरासा कडू आणि गोड येणार, पाडव्याला येणार की नाही येणार? ही ऋतुमानानुसार आमची आहाराची रचना या सणांच्या माध्यमातून केली आमच्या पूर्वजांनी. का? आरोग्याची काळजी घेतलेली आहे. याचा काहीतरी विचार करायला पाहिजे. आमच्या ह्या भगिनी मंडळ काय बाबा, ती काय त्याच्या मागे लागले, ते शिरा आणि ह्याच्या मागे कुठेही गेले तरी तेच बाबा. हा श्रीखंड पुरी, पुरी तेवढा घरातलं, तेही कोण आणलं तर तेही करतील. श्रीखंड आणायचं प्रत्येक सणाला तीच, कोणी पाहुणा आला तरी त्रीच. काही काही लोक तरी हात धुवून अशी लागलेले आहे, आता काय सांगू तुम्हाला, मीच अनुभवतो म्हणून सांगतो मी तुम्हाला. आणि कसं पास होते, कुठे जाते कुठे माहीत नाही मला. कोणाच्याही घरात गेलो तरी ते पदार्थ ताटात दिसले की उलटी होते मला, पण आता दाखवता येत नाही. आता काय कुठनं सांगतात. आम्ही जेवताना एखाद्या पदार्थ जरासं चिमूटभर जादा खाल्ले की बरोबर अंदाज बांधतात, हे आवडते स्वामींना. पुढच्या घरात नाही, मरेपर्यंत तीच येणार आमच्या वाटणीला, दुसरं येणारच नाही. म्हणजे खाण्याची सुद्धा स्वातंत्र्य नाही हो, अशी अवस्था येत. मग घरातल्यांची काय होत असेल सांगा की आता. बिचारा कधीतरी शिरा खाल्ला असेल, आत्ता सगळ्या सणाला सरसकट चांगलं चांगलं असावं. आमची सण जे आहेत हे याच्याही आहेत. आणि भरपूर संख्येने सण निर्माण केले आणि कधी आम्हाला त्याचा कंटाळा नाही आणि कंटाळा होऊ नये. जीवन यात्रा आहे, आनंदाने व्यतीत करायचं. जीवन आनंदाने जावं, रडत कडत कशाला घालवायचं दिवस. हसत खेळतच दिवस काढायचा असतो, त्याच्याकरताच सण आहे. आणि आनंद सगळी एकत्र आल्याशिवाय होत नाही, गोड गोड खाल्ल्याशिवाय होत नाही, नृत्य गायनाशिवाय होत नाही. नृत्य म्हणजे हिडीस नव्हे. आमच्या होळीत लोक खेळतात पारंपरिक नृत्य, बघून कधी मनात विकार निर्माण होईल का सांगा बघू. आता हे लग्नात का हे करतात, काय ते डॉल्बी समोर गोळ्या घालावं आल्यानं एकेकाला धरून असं वाटतं. हां, मोठे इथेच आणि बारके इथेच, आणि नवरा बायको झोपं काढत असतात हे बघून बघून बघून. आता बघा तुम्ही, कधी कधी तरी आम्ही रस्त्याने असं जात असतो, समोरनं येत असते हे आपलं वरात, नवरा बायको अक्षरशः असं मान टाकलेले असतात आणि पुढच्याना हे चढलेले असते, काय म्हणतात ते, हां ते स्फुरण चढलेले आहे, दारूचं स्फुरण चढलेले असतो. आणि ते आई बाबा दारात वाट बघत बसलेले असतात, हे कधी एकदा पोचेल आणि कधी एकदा आम्ही श्वास निश्चिंत होऊ. आणि कोणाच तरी वांदी बिंदी घेऊन आले तर काय करायचा, कुठलं तरी वाटेत गचकलं तर काय करायचं जादा पिऊन. ही मग सुरुवात तरी डॉल्बीने होते, नंतर डॉल्बीवाले गेले तरी सुद्धा जनरेटरच्या आवाजावरच चालायला लागते. नंतर काय इतकं घेतलेले असतात, जनरेटर आणि डॉल्बीचा फरकच कळत नाही त्यांना, नंतर इतकं होतं. आता काय करणार. हे काय नित्योत्सव आहे, हे काय आनंद आहे, असं नाही बाबा. विकृती असू नये, आमच्या कुठल्याही सणात विकृती प्रवेश करणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. बस अशा पद्धतीने निर्विकृत सण साजरे करण्याची बुद्धी शक्ती सद्गुरू भगवंता सर्वांना देवो ही गुरुचरणी प्रार्थना. राजाधिराज सद्गुरू